नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण क्लास 6 सब्जेक्ट सायन्स यामधील लेसन 1 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड हा टॉपिक शिकणार आहोत। आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? नैसर्गिक साधन संपत्ती। आता त्यामध्ये काय काय येतं? त्यामध्ये येतं एअर वॉटर अँड लँड। या सगळ्या गोष्टींचा आपण आपल्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करतो, त्यांचा आपल्याला फायदा कसा होतो आणि आपण त्या गोष्टीचं संवर्धन कसं केलं पाहिजे हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तुम्हाला असेच मजेशीर व्हिडिओ हवे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। तर चला आपल्या व्हिडिओकडे वळूया, आपल्या लेसनकडे वळूया। नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड। आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय? नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ। आता सस्टेनिंगचा अर्थ काय होतो? सस्टेनिंगचा अर्थ होतो की एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्ट जिवंत किंवा सशक्त ठेवणे किंवा चालू ठेवणे, त्याला आपण सस्टेनिंग हा वर्ड असं म्हणतो। म्हणजेच एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स इम्पॉर्टंट फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ। म्हणजेच या पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी, त्यांच्या ज्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हवा, पाणी आणि जमीन या घटकांची आवश्यकता असते। आता तुम्ही हे बाजूचं पिक्चर बघताय, इथे तुम्हाला काही पक्षी उडताना दिसत आहेत। आता यांची मूलभूत गरज काय आहे? आकाशामध्ये उडणं, हवा आहे। आता इथे आपल्याला हा घोडा गवत खाताना दिसतो आहे। कुठे राहतो तो? जमिनीवर राहतो, म्हणजे प्राणी जमिनीवर राहतात। आणि काही असे जलचर प्राणी असतात, ते पाण्यामध्ये राहतात, जसे मासे झाले। तर या सगळ्यांच्या मूलभूत गरजा आहेत। कोणाच्या मूलभूत गरजा? हवा, पाणी आणि जमीन। या मूलभूत गरजा आपल्याला या पृथ्वी तलावर जिवंत राहण्यासाठी आवश्यक असतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो? नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो। मित्रांनो, इथे तुम्हाला काही अशा कन्सेप्ट दिसत आहेत। ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर। आता या कन्सेप्ट आपल्या मागच्याच वर्षी झालेल्या आहेत, तर त्याची थोडीशी उजळणी आपण इथे करून घेणार आहोत। ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? आता ॲटमॉस्फिअर म्हणजेच एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड द अर्थ्स ॲटमॉस्फिअर। आता आपल्या पृथ्वीच्या सभोवताली म्हणजेच हवा, जमीन, हवा, पाणी आणि जमीन आहे, हे सगळ्यांना मिळून काय म्हणतो आपण? ॲटमॉस्फिअर। त्यालाच आपण वातावरण असं म्हणतो। देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे हायड्रोस्फिअर। हायड्रोस्फिअर म्हणजे काय? ऑल द वॉटर्स ऑन द अर्थ सरफेस। म्हणजेच या पृथ्वी तलावर आपल्याला जितके पण पाण्याचे सोर्सेस दिसतात, म्हणजे इथे नदी दिसत आहे, जसं तलाव झालं, पाण्याचे डबके झाले, झरे झाले, देन समुद्र झाला, हे म्हणजे सगळे जे पाण्याचे सोर्सेस आहेत, त्या पाण्याच्या सोर्सेसला, सगळ्या पाण्याला आपण कोणती कन्सेप्ट म्हणतो? हायड्रोस्फिअर असं म्हटलं जातं। देन आहे लिथोस्फिअर। आता लिथोस्फिअर म्हणजे काय? द रिजिड आउटर मोस्ट शेल ऑफ द अर्थ एनकम्पॅनिंग द क्रस्ट अँड द अप्पर पार्ट ऑफ द मेंटल। आता या आपल्याला बाजूला हे पिक्चर दिसत आहे, तर या आपल्या पृथ्वीच्या केंद्रस्थानापासून तर त्याच्या बाह्य पृष्ठभागापर्यंत अशा ज्या लेयर्स पडतात आहेत, जमिनीच्या ज्या लेयर्स पडतात आहेत, तर त्याचा म्हणजे शेलचं म्हणजे एनकम्पॅसिंग म्हणजे क्रस्टपासून तर मेंटलपर्यंत, वरच्या कवचापर्यंत ज्या जमिनीच्या ज्या लेयर्स आहेत, या सगळ्यांचा जो अभ्यास केला जातो तो कशामध्ये केला जातो? लिथोस्फिअर म्हटलं जाते। आलं का तुमच्या लक्षात? ॲटमॉस्फिअरमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? एअर, वॉटर अँड लँड। हायड्रोस्फिअरमध्ये पूर्ण पाणी संचयाचा, पाण्याचा अभ्यास केला जातो। अँड लिथोस्फिअर म्हणजे जमिनीच्या सगळ्या लेयर्सचा, पृथ्वीच्या गाभ्यापासून ते वरच्या कवचापर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास लिथोस्फिअरमध्ये केला जातो। आणि बायोस्फिअर म्हणजे काय? लिव्हिंग थिंग्स। लिव्हिंग थिंग्स कोणत्या झाल्या? आता त्यामध्ये भूचर झाले। भूचर म्हणजे प्राणी जे जमिनीवर राहतात। देन पाण्यामध्ये राहणारे, आकाशामध्ये उडणारे, हे सगळे लिव्हिंग थिंग्स झाले। देन पार्ट्स ऑफ लिथोस्फिअर। लिथोस्फिअरमधले हे सगळे पार्ट्स झाले। देन हायड्रोस्फिअर। हायड्रोस्फिअर म्हणजे पाण्याचं जे सोर्सेस झाले। आणि ॲटमॉस्फिअर आर कॉल्ड बायोस्फिअर। आता या तिन्ही घटकांचा समावेश कुठे होतो? बायोस्फिअरमध्ये होतो।
आणि ह्याचाच बायोस्फिअरचा म्हणजे हे 3 घटक तर आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. यावर्षी आपण बायोस्फिअर त्याचा यूज कसा होतो आणि आपल्याला त्याचा उपयोग आणि संवर्धन कसं करायचं आहे म्हणजेच बायोस्फिअर ते आता आपण शिकणार आहोत. ते आहे मित्रांनो, आपल्याला इथे आपली ही अर्थ दिसते आहे. तर आता ही अर्थ काय करते आहे, ही रोटेट होते आहे आणि याला बघितल्यानंतर आपल्या पृथ्वीला बघितल्यानंतर तुमच्या काय लक्षात येतो, इथे ही आपली पृथ्वी ही ब्ल्यू कलरचा जो शेड दिसतो आहे तो कशाचा बनलेला आहे, पाणी आहे. आणि इकडे ग्रीन आणि हे ग्रे असा हा जो शेड दिसतो आहे त्याला जमीन, म्हणजे आपल्या पृथ्वीवर पाणी आणि जमीन याचे दोन्हीही भाग दिसतात. पण आपल्याला लक्षात येतं हे बघितल्यानंतर की हायड्रोस्फिअर म्हणजे जो पाण्याचा भाग आहे, जो ब्ल्यू कलरचा शेड आहे त्याच्यामध्ये 71% हे हायड्रोस्फिअरने व्यापलेलं आहे आणि लिथोस्फिअर म्हणजे जमिनीने व्यापलेलं 29% एवढं प्रमाण आपल्याला प्रपोर्शन आपल्याला लँड अँड वॉटरचा आपल्या पृथ्वीवर दिसून येतं. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत नॅचरल रिसोर्सेस हे कोणत्या कोणत्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसतात. नॅचरल रिसोर्सेस हे आपल्याला सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येतात. पृथ्वीच्या भोवती आपल्याला जे नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती आपल्याला 3 भागामध्ये दिसते, सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस फॉर्ममध्ये. आता या प्रत्येकाचा आपण सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. तर पहिला फॉर्म आपण बघणार आहोत एअर. आता एअरमध्ये आपल्याला इथे बाजूला जे पिक्चर दिसतं आहे, पृथ्वीपासून आपण जसं वरती जाऊ तसे तसे आपण लेयर्स हवेचे डिवायडेशन केलेलं आहे. हवेच्या वातावरणामध्ये हवेचं प्रमाण किती आहे त्यानुसार त्याचे आपण लेयर्स पाडलेले आहेत. तर आता शून्यापासून म्हणजे पृथ्वीपासून 10 किलोमीटर जर आपण वरती गेलो तर त्याला आपण असं म्हणतो ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरलाच तपांबर असं म्हटलं जाते. आता या ट्रोपोस्फिअरमध्ये तुम्हाला लक्षात येत आहे का, 80% हवेचं प्रमाण आपल्याला दिसून येते, 80% एवढं वायूचं प्रमाण आपल्याला दिसून येतं. देन 10 किलोमीटर ते 30 किलोमीटर जो अंतर असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रेटोस्फिअर. आता स्ट्रेटोस्फिअरला मराठीमध्ये म्हणतात स्थितांबर, त्याला म्हटलं जातं स्थितांबर. इथे 19% हवेचं प्रमाण दिसते. आता या दोन्हीचं आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हे किती झालं, 99% झालं. म्हणजेच रिमेनिंग जे आहे मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर म्हणजेच त्याला आपण दलांबर, मेसोस्फिअर म्हणजे दलांबर, देन थर्मोस्फिअर म्हणजे आयनांबर अँड एक्सपोस्फिअर म्हणजे बाह्यांबर, हे जी नावं दिलेली आहेत तिथे हवेचं प्रमाण 1%च आहे. म्हणजे यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेशन लक्षात येते की जसं जसं आपण पृथ्वीपासून वर जाऊ तसं तसं हवेचं म्हणजेच वायूचं प्रमाण हे कसं होणार, कमी कमी होत जातात. म्हणजेच हवेचा दाब हा पृथ्वीजवळ हा जास्त असतो, हे आपल्याला लक्षात आलेलं आहे. प्रपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस. आता गॅसेसचं वेगवेगळं प्रपोर्शन कसं आहे ते आता आपण इथे बघणार आहोत. तर मित्रांनो, एअर इज द मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ अर्थ्स ॲटमॉस्फिअर. आता आपण बघितलं की अर्थच्या ॲटमॉस्फिअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणामध्ये जो मुख्य घटक आहे त्यामध्ये वेगवेगळे गॅसेस येतात आणि हाच मुख्य घटक आहे अर्थच्या वातावरणामध्ये. Beside these gases, air also contains water vapor and dust particles. आता याच्याशिवाय गॅसेस म्हणजे वायूंशिवाय वेगवेगळे जे गॅसेस आहेत त्यांच्याशिवाय काय दिसून येते आपल्याला, वॉटर वेपर्स म्हणजे पाण्याची वाफ सुद्धा दिसून येते आणि डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीचे कण सुद्धा दिसून येतात. The amount of gases in the air is the greatest near to the surface and decreases as we go higher. जसं जसं आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं हवेचं प्रमाण हे काय होत जाते, कमी होत जाते, म्हणजेच डिक्रीज होत जाते. आता इथे बाजूची जी डायग्राम दिसते आहे त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की वेगवेगळ्या वायूंचं प्रमाण कसं आहे. आता आपल्याला हा जो ब्ल्यू शेड दिसतो आहे तो आहे नायट्रोजन, म्हणजे 78% नायट्रोजनचं प्रमाण आपल्याला हवेमध्ये दिसून येते. ऑक्सिजन हा ब्राऊन कलरचा आहे, तो 21% दिसून येतो. ग्रीनमध्ये 0.9 ॲरोगॉन हा आहे.
कार्बन डायऑक्साईड याचं प्रमाण 0.03% आहे. आणि अदर कॉन्स्टिट्युएंट आता आपण बघितलेलं आहे की अदर कॉन्स्टिट्युएंट्समध्ये काय येतात, त्याच्यामध्ये येतात वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ आणि धुलीचं कण यांचं प्रमाण किती आहे, 0.07 आहे. म्हणजे या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येईल की प्रपोर्शन म्हणजेच वायूंच्या वेगवेगळ्या गॅसेसचे प्रमाण आपल्या वातावरणामध्ये कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर म्हणजे या जी आपल्या वातावरणामध्ये जे वेगवेगळे वायू दिसतात त्याचा आपल्याला उपयोग काय होतो ते इथे आपण बघणार आहोत. नायट्रोजन. आता नायट्रोजनचा यूज काय आहे, हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स म्हणजे आपल्याला आवश्यक जी प्रथिने प्रोटीन्स म्हणजे आपल्याला जी प्रोटीन्सची गरज असते ते आपल्याला नायट्रोजन तिथून मिळते. इट इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया अँड द एअर टाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स म्हणजे अमोनिया हा आपण तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा यूज केला जातो. आणि दुसरे एअरटाईट पॅकेजिंग आहेत. आता एअरटाईट पॅकेजिंगमध्ये काय येतात, जसं तुम्ही रसगुल्ला झालं, गुलाबजाम झाले, हे जे एअरटाईट कंटेनरमध्ये येतात त्याच्यासाठी नायट्रोजन एअरटाईट पॅकेजिंगसाठी नायट्रोजन या गॅसचा यूज होत असतो. देन सेकंड आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा यूज तुम्हाला माहितीच आहे, नेसेसरी फॉर रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कॉम्बिस्ट्रेशन म्हणजे आपल्याला श्वसनासाठी. देन कॉम्बिस्ट्रेशन म्हणजे एखादे ज्वलन करण्यासाठी किंवा विस्तव जाळण्यासाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज भासते. देन आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी यूज होतो, प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. प्लांट्स आपलं अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडचा यूज करतात. देन यूज इन फायर एक्सटिंग्विशर म्हणजेच आग विझवण्यासाठी. जेव्हा आग लागलेली असते तर तुम्हाला जे रेड कलरचे सिलेंडर्स दिसतात बघा, त्याच्यामध्ये कोणता गॅस असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. देन आर्गॉन. आर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये या गॅसचा यूज होतो. देन हेलियम यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. आता कमी तापमान मिळवण्यासाठी लो टेम्परेचरसाठी याचा यूज होतो. आणि विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये सुद्धा याचा यूज केला जातो हेलियम या गॅसचा. देन निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. आता जी रस्त्यावर आपल्याला जे लाईट्स दिसतात त्याच्यामध्ये कोणता गॅसचा यूज होतो, निऑन. आणि क्रिप्टॉन यूज इन फ्लोरोसेंट ट्यूब्स. जे फ्लोरोसेंट ट्यूब्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला क्रिप्टॉन या गॅसचा यूज होतो. आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये या गॅसचा यूज होतो. आता हे जे युजेस आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. कधी कधी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स किंवा नायट्रोजनचा यूज कशासाठी होतो, ऑक्सिजन या गॅसचा कशासाठी होतो, हे एकेका मार्कासाठी विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत, म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती कोणती, द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ इज सस्टेन ड्यू टू द बॅलन्स बिटवीन व्हेरियस गॅसेस अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर. आता कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे काय, वातावरणातील जे वेगवेगळे घटक असतात त्याला कॉन्स्टिट्युएंट्स असं म्हटलं जातं. तर आपले लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ आपल्या पृथ्वीवरील ही जीवसृष्टी टिकण्यासाठी, जे बॅलन्स ठेवण्यासाठी हे वेगवेगळे गॅसेस आणि जे वातावरणातील वेगवेगळे घटक असतात त्यांचा यूज होत असतो, त्यांचा उपयोग होत असतो. द ॲटमॉस्फिअर इज व्हेरी इम्पॉर्टंट फिल्टर. आता हे वातावरण खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, ते फिल्टरसारखं काम करतं. आता फिल्टरसारखं काम करतं म्हणजे नेमकं काय करतं, इट अलाउज द लाईट अँड हीट ऑफ द सन टू रीच द अर्थ. आता ते काय करतं की जे सूर्यापासून जी लाईट येतो, जी उष्णता येते, ती आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते मदत करते, विच इज नेसेसरी फॉर लाईफ. आणि ते आपल्यासाठी खूप उपयोगी आहे. बट इट प्रिव्हेंट्स द हार्मफुल एलिमेंट्स फ्रॉम रिचिंग द अर्थ. पण ते पोचण्यासाठी, लाईट आणि हीट पोचवण्यासाठी मदत तर करतेच, पण फिल्टरेशन म्हणजे काय, जे हार्मफुल एलिमेंट्स आहेत, जे हार्मफुल घटक आहेत त्यांनासुद्धा थांबवण्याचं काम हे वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फिअर करत असतं. इट इज इन द ॲटमॉस्फिअर दॅट फॉग, क्लाउड, स्नो अँड रेन आर प्रोड्यूस. आता या वातावरणामुळेच काय तयार होते, धुकं तयार होते. फॉग म्हणजे धुकं, क्लाउड्स म्हणजे ढग,
स्नो म्हणजे बर्फ, पाऊस, या सगळ्या गोष्टींची वातावरण निर्मिती होण्यासाठी या सगळ्या घटकांची आवश्यकता असते. आता आपल्या इथे खाली इथे एक डेफिनेशन दिसते आहे एअर पोल्युशनची. आता एअर पोल्युशन म्हणजे काय? डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर इज कॉल्ड एअर पोल्युशन. आता जे आपल्याला इथे म्हणजे ही डेफिनेशन लक्षात येण्यासाठी आपण हे पिक्चर बघूया. इथे कारखान्यातून धूर निघतो आहे, इथे काहीतरी जळत आहे, इथे जंगलाला आग लागलेली आहे. म्हणजेच हे जे गॅसेस आहेत, आता इथे जे हवेमध्ये धूर निघताना दिसतो आहे. आता हा धूर जातो, हा हवेमध्ये मिसळतो आणि त्यामुळे हवेच्या घटकांचा बॅलन्स बिघडतो. आणि हे जे बॅलन्स बिघडणं आहे त्यालाच आपण काय म्हणतो? एअर पोल्युशन असं म्हणतो. आता मोठमोठ्या फॅक्टरीजमधलं झालं, जंगलाला आग झाली, याच्यामधून जे धूर निघतं त्यातून काही हार्मफुल घटक असतात, ते आपल्याला हानिकारक असतात. ते कोणते आहेत हे इथे साईडला दिलेले आहेत, ते आपण बघूया. नायट्रोजन डायऑक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, देन कार्बन मोनॉक्साईड आहे, देन सल्फर डायऑक्साईड आहे, अँड शूट म्हणजे काजळी आहे. हे सगळे घटक हे आपल्याला हार्मफुल आहेत, म्हणजेच हे काय करतात? एअर पोल्युशन करतात. आपण या ठिकाणी आता ओझोन लेअरबद्दल माहिती घेऊया. ओझोन लेअर काय आहे? प्रोटेक्टिव्ह शेल आहे, म्हणजे हे एक संरक्षक कवच आहे आपल्या पृथ्वीभोवती. देअर इज अ लेअर ऑफ ओझोन. O3 गॅस इज द लोएस्ट पार्ट ऑफ स्ट्रेटोस्फिअर. स्ट्रेटोस्फिअर म्हणजे आपण जे वातावरणाचे वेगवेगळे पार्ट्स बघितले होते त्याच्यातला सगळ्यात खालचा पार्ट आहे, त्याला स्ट्रेटोस्फिअर म्हणजे स्थितांबर असं म्हटलं जाते. आणि तिथेच आपल्याला हा ओझोन लेअर दिसून येतो, म्हणजेच O3 गॅस आपल्याला दिसून येतो. आता ओझोन गॅस हा आपल्याला काही डायरेक्टली यूजफुल नाही आहे, आपल्या ह्युमन बिईंगसाठी डायरेक्टली यूजफुल नाही, पण त्याचा आपल्याला यूज होत असतो. तर यूज काय होतो त्याचे जे आपल्या सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते आपल्यापर्यंत कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. आता हे आपल्याला खूप हार्मफुल असतात. मग हे ओझोन लेअर काय करते? हे ओझोन गॅस ॲब्सॉर्ब दिस रेज, ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन अर्थ इज प्रोटेक्टेड. आता ओझोन गॅस काय करतात? ते जे हार्मफुल रेज आहेत, अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत, म्हणजे अतिनील किरणं आहेत, त्यांना ॲब्सॉर्ब करून घेते आणि त्यामुळे आपलं अर्थचं प्रोटेक्शन होतं. आता ओझोन लेअर इज डिस्ट्रॉयड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्रॉक्साईड or the chlorofluorocarbons used in the conditioner and the refrigerator mix with the air. पण हे ना ओझोन लेअर हे डिस्ट्रॉईड होत असतात, हे ना त्यांच्यामध्ये हानी होत असते, त्यांना नुकसान होत असते. तर त्यांना नुकसान कशामुळे होते? आपण फ्रीज यूज करतो, तसंच AC यूज करतो, त्याच्यामध्ये कार्बन टेट्रॉक्साईड हा गॅस यूज केला जातो. तसंच फ्रीजमध्ये जे थंड व्हायला पाहिजे त्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन याचा सुद्धा यूज केला जातो. आणि हे जे गॅस आहेत ते हवेमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे ओझोन लेअर ही अशी पातळ होताना आपल्याला दिसून येते. The 16th of September is celebrated as a ozone protected day all over the world to make everyone aware of the importance of ozone. आता प्रत्येकाला ओझोनचं महत्त्व कळावं यासाठी 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्टेड डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता आपण नॅचरल रिसोर्सेसमधला जो सेकंड पार्ट बघितला होता आहे तो आहे वॉटर. आता वॉटर कसं तयार होते? हायड्रोजन गॅसला जळल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्या कॉम्बिनेशनमुळे पाणी तयार होते. आता प्रत्येकालाच पाण्याची गरज असते, प्रत्येक व्यक्तीला पाणी हवं असतं. तर रोजपेक्षा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 3 ते 4 लिटरची गरज बसते. 3 ते 4 लिटर पाण्याची आवश्यकता असते. पण आपल्याला राहण्यासाठी प्रत्येकाची सवय, त्याची गरज आणि त्याच्या साईजनुसार या पाण्याची गरज कमी जास्त होत असते. आता इथे आपल्याला बाजूला हे पिक्चर दिसत आहे. तर या पिक्चरमध्ये सी म्हणजे समुद्र, सी आणि समुद्र, महासागर, समुद्र आणि महासागर यांचं मिळून हे टोटल वॉटर, म्हणजे हे जर 100% पाणी असेल तर त्याच्यापैकी 97% 97% हे समुद्रामध्ये आहे, म्हणजे जे पाणी आपण यूज करू शकत नाही. देन ग्राउंड वॉटर म्हणजे कोणतं? तर जे जमिनीखाली झालं म्हणजे विहीर झालं, देन आपण जे बोअरवेल करतो त्याच्यातलं ग्राउंड वॉटर असेल तर ते किती आहे? 2.7%. आणि
वॉटर अवेलेबल फॉर ड्रिंकिंग म्हणजे जे पिण्यासाठी पाणी अवेलेबल आहे, म्हणजेच फ्रेश वॉटर आहे, जे आपल्या पिण्यायोग्य पाणी आहे ते आहे फक्त 0.3%. म्हणजेच टोटल पाण्याच्या 100% पाण्याचा जर आपण रेशिओ घेतला तर आपल्याला वापरण्यासाठी किती आहे, 0.3% एवढंच पाणी आपण यूज करू शकतो. आणि म्हणूनच आपण पाण्याचा यूज हा जपून करायला पाहिजे. आता इथे जे पिक्चर दिसत आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की आपल्याला पाण्याची खूप गरज असते. पाणी आपल्याला फॅक्टरीसाठी आवश्यक आहे. देन आपल्याला पाणी कपडे धुण्यासाठी, आंघोळीसाठी, वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. आता आपण हे पाण्याचा यूज करतो तर जपून केला पाहिजे. पण हे पाणी येतं कुठून हे आपण इथे शिकणार आहोत. तर हे पाण्याची म्हणजेच पाण्याची सायकल चालू राहते, त्यालाच आपण वॉटर सायकल असं म्हणतो. आता ही वॉटर सायकल चालते तरी कसं, तर इथे आपल्याला पाणी दिसतं आहे. या पाण्याची वाफ होते उन्हाळ्यामध्ये. जेव्हा पाणी आहे त्या पाण्याची, समुद्राचं पाणी झालं, नदीचं पाणी झालं, तलाव झाले, इथून पाण्याची वाफ होते. आता हे वाफ वर जाते आणि तिथून मग त्याचे ढग तयार होतात. ते ढग भारी होतात आणि त्याच्यानंतर ते मग खाली येतात आणि नंतर या ढगापासून आपल्याला पाऊस पडतो, म्हणजेच आपल्याला पाणी मिळते. तर म्हणून आपण म्हणतो की पावसाळ्यात ढग हे काळ्या रंगाचे झाले असतात का, कारण की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो आणि जे पावसामुळे द्वारे आपल्याला पाऊस मिळते तेच पाणी आपल्याला फ्रेश वॉटर होते. आणि ही सायकल अशी रोटेट होत असते, ही सायकल अशी चालूच असते. आता इथे आपण एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहोत. इथे आपण एक प्लास्टिकचं कंटेनर घेतलेलं आहे, एखादा डब्बा घेतला आहे आणि त्याचं काय केलं, हे वरचं झाकण, जे झाकण लावायचा असतो तो पोर्शन आपण कट करून घेतला. आणि नंतर आपण काय घेतलं, काही दगड घेतले, देन सँड घेतली, सम ड्राय लीव्स घेतले, पाणी घेतलं आणि काहीतरी अशी मातीसुद्धा घेतली आणि हे सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्या प्लास्टिकच्या त्या डब्यामध्ये, त्या ट्रान्सपरंट डब्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी टाकून दिल्या आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याला सगळं असं ढवळून टाकलं. तर थोड्या वेळाने जर या गोष्टीचं, या बाटलीचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसून येतील, जे मोठे मोठे दगड आहेत ते तळाशी बसलेले आपल्याला दिसून येतात. नंतर त्याच्या वरती खडे, जे छोटे छोटे खडे आहेत, स्मॉल स्टोन्स आहेत, ते आपल्याला वरती दिसतील. त्याच्यावरती आपल्याला सँड म्हणजे वाळूचा थर दिसेल. नंतर मातीचा थर दिसतो आणि पालापाचोळा हा सगळ्यात हलका असतो म्हणून तो पाण्यामध्ये आपल्याला तरंगताना दिसतो. अशाच प्रकारे जमिनीमध्ये पण अशीच ही जमिनीची सुद्धा अशीच लेअर तयार झालेली असते. आणि ही लेअर कशी झाली हे बघताना आपण बघितलं की एखाद्या ठिकाणी जर जमीन खोदत असेल किंवा एखादा खड्डा खोदत असेल किंवा पाईप टाकायचं काम चालू असेल, तेव्हा तुम्ही जमिनीचा ऑब्झर्व करा, तर तुम्हाला अशाच प्रकारे हे जमिनीच्या लेयर्स पडलेल्या दिसून येतील. या ठिकाणी आपण प्रोसेस ऑफ सॉईल फॉर्मेशन बघूया की माती तयार कशी होते. आता माती म्हणजे सॉईल तयार होण्याची ही जी कंडिशन आहे ती नॅचरल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपल्याला कोणते प्रयत्न करावे लागत नाहीत. नॅचरली माती, सॉईल तयार होत असते. अबायोटिक कंपोनंट्स म्हणजे जे अजैविक घटक असतात त्यांचा सॉईल तयार होण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. आता आपण बघितलेला अजैविक घटक म्हणजे काय, आता आपण बघितलं की हीट म्हणजे उष्णता, उन्हाळ्यामध्ये ऊन तापते, हिवाळ्यामध्ये थंडी असते. पाणी यांचा जर एका मोठ्या दगडावर सतत असा मारा चालू राहिला, कंटिन्यूस असा त्याच्यावर प्रोसेस होत राहिली, ऊन, वारा, पाऊस ही प्रोसेस कंटिन्यू चालू राहिली, तर मोठमोठे जे पहाडावरचे मोठे मोठे दगड असतात, मोठे मोठे खडक असतात, त्यांना ते ब्रेक होतात, ते तुटतात आणि त्याच्यापासून छोटे छोटे स्टोन्स तयार होतात. या स्टोन्सवर पुन्हा अशी सतत प्रोसेस तयार झाली तर त्याच्यापासून सँड म्हणजे वाळू तयार होते आणि नंतर त्याचं फॉर्मेशन सॉईलमध्ये होते. आता ही सॉईल प्रोसेसची जी आहे, सॉईल फॉर्मेशनची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये जे वर्म्स असतात, मायक्रोब्स असतात, इन्सेक्ट्स म्हणजे जे जैविक घटक छोटे छोटे असतात त्यांचासुद्धा हातभार लागत असतो. त्याचप्रमाणे जे उंदीर, घुशी झाल्या यांचासुद्धा त्याच्यामध्ये जे कृदंत असतात, दाताने कुरतळणारे असतात, हे सुद्धा त्यांचा हातभार म्हणजे सॉईल फॉर्मेशनमध्ये त्यांची मदत होत असते. आता द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोईंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स. आता जेव्हा आपण बघितलं की झाडाची मुळं आहेत
ते काय करतात की विदरिंग ऑफ रॉक्सला तळा देण्यासाठी त्याचासुद्धा यूज होत असतो. आणि ही प्रोसेस खूप स्लो म्हणजे अति मंद गतीने पण कंटिन्यू अशी होतच राहते. आता आपल्याला जर 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटर एवढ्या जाडीची जर लेअर तयार व्हायची असेल, मातीची सॉईलची लेअर तयार व्हायला आपल्याला किती वर्ष लागतात? 1000 इयर्स लागतात. म्हणजे आपण ही आपल्या आजूबाजूची जी सॉईल बघतो आहे तर एका त्यातली 2.5 सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर एवढ्या जाडीची लेअर होण्यासाठी 1000 इयर्स आपल्याला वाट बघावं लागेल. म्हणजे तेवढी वेळ आपल्याला लागत असतो. आता इथे आपण या बाजूच्या पिक्चरमध्ये बघतो आहे की इथे आपल्याला हे पूर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे माती वाहून गेलेली असते. कधी वादळ येतात, कधी कधी खोदकाम असते, त्याच्यामुळे जमिनीची धूप होते, ही जमीन वाहून गेली जाते. तर त्याच्यावर एक बेस्ट उपाय आहे आणि तो उपाय म्हणजे काय आहे? ग्रीन कव्हर ऑफ द लँड. म्हणजे आपण झाडं लावली पाहिजेत. म्हणजे इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रास, ट्रीज अँड बुशेस आर ग्रोन इन इट. जर आपण त्याच्यावर झाडं लावली, गवत उगवलं, झाडे झुडपे, याच्यामुळे जमिनीची धूप व्हायचं थांबून जाते. आता आपण ह्युमस, आता इथे जमीन बघितलेली आहे, तर ह्युमस म्हणजे काय? तर ह्युमस म्हणजे मृत वनस्पती असतात, कधी काही प्राणी असतात, यांचे सूक्ष्म जीवांमार्फत काय होते? विघटन होते आणि ते कुजून जातात आणि त्याचे अवशेष हे मातीमध्ये मिळतात आणि त्याच्यामुळे ही जमीन सुपीक होते. तर त्या सुपीक जमिनीला पृथ्वीत मृदा असं म्हटलं जातं. पृथ्वीत म्हणजे ह्युमस असं म्हटलं जातं त्याला. आता हे ह्युमससुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. त्याच्यामुळे हवा खेळती ठेवणं आवश्यक आहे आणि हे ह्युमस आपल्या जमिनीच्या अप्पर लेअरमध्येच दिसते. आणि त्याचं जर आपण एखादी जमीन म्हटली की ही सुपीक जमीन आहे, चांगली जमीन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्युमसचं प्रमाण किती दिसतं? 33 to 50% एवढं प्रमाण आपल्याला इथे दिसून येते. आपण बघतो की पृथ्वी आपल्याला जमिनीमधून पेट्रोल, डिझेल, त्यानंतर डांबर, मेण यासारखे जे खनिजं मिळतात ते कसे काय मिळतात? तर एकेकाळी पृथ्वीवर काय झालं? जमिनीची उलथापालथ झाली आणि त्याच्यामुळे पुष्कळशी अशी जंगले, मोठीची मोठी जंगले हे जमिनीमध्ये गाडल्या गेली. त्यानंतर जे त्याच्यासोबत काही सजीव प्राणी होते त्यांचेसुद्धा अवशेष त्याच्यामध्ये गाडल्या गेले आणि या सगळ्या प्रोसेसवर जीवाश्म इंधन करण्याची म्हणजे ही सगळी प्रोसेस जमिनीच्या आतमध्येच होत गेली आणि त्याच्यापासून आपल्याला जीवाश्म इंधन मिळालं. म्हणजेच आपल्याला क्रूड ऑइल, फ्युएल्स हे सगळं आपल्याला जमिनीच्या आतमधून मिळत गेलं या सगळ्या प्रोसेसमुळे. आता पृथ्वीवर हे आपण बघितलं की जमीन, हवा, पाणी हे आपल्या सगळ्यांसाठीच आवश्यक आहे आणि आपण जेव्हा हा लेसन बघितला की तेव्हा आपल्याला लक्षात आलं की या पूर्ण पृथ्वीवर उपलब्ध जमीन किती आहे? 29% आहे. ऑक्सिजन किती आहे? तर ऑक्सिजन आहे 21% आणि पिण्यासाठी पाणी किती आहे? फक्त 0.3% आहे. म्हणजे हे सगळं आपल्याला हे बघितलं, हे आकडे बघितले तर आपल्या असं लक्षात येते की सजीवांसाठी हे तर पुरेसं आहे, पण आपण आपल्या हव्यासापायी याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे. जर आपण याचा यूज चांगल्या प्रकारे केला तर ते आपल्यासाठी बेनिफिशियलच होणार आहे. अन्यथा सजीवांनासुद्धा याचं भान ठेवायला पाहिजे की आपल्याला या गोष्टींचा नॅचरल रिसोर्सेसचा आपण किती जपून वापर करायला पाहिजे हे आपण इथे शिकायला पाहिजे. तर मित्रांनो, आपला लेसन हा इथे संपलेला आहे. थँक्यू.